नमस्कार मित्रांनो, मी गौतम वाघोळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, मी नेता आहे आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की असं कोण म्हणतंय, का म्हणतंय, कशासाठी म्हणतंय आणि जी व्यक्ती मी नेता आहे असं म्हणते ती व्यक्ती नेमकी कोण आहे, आणि मग या व्यक्तीने जर असं म्हटलं की मी नेता आहे तर खरंच ती व्यक्ती नेता आहे का? म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. कारण एखादा माणूस जर म्हटला की मी नेता आहे तर आपण ते मानायचं का, किंवा ते मान्य इतपत ते खरंच नेते आहेत किंवा ते लोकांमध्ये मान्यता आहेत का, यासाठी मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मित्रांनो, ते जर मला पटत असेल किंवा माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की ते खरंच नेते आहेत, तर मग मात्र तुम्हाला ते कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो, झालंय असं की नागपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एक व्यक्ती असं म्हणते की मी नेता आहे, आणि मग ते म्हटलेत की मी नेता आहे, मग आपण ते नेता आहेत की नाही कसं ठरवायचं, किंवा खरंच त्यांना लोक मानतायत का की ही नेते आहेत? कारण आत्ता जर बघितलं तर राजकारणामध्ये कार्यकर्ता, नेता, अधिकारी, पदाधिकारी, पक्षाचा अध्यक्ष अशा विविध बिरुदवली लावली जाते. परंतु नेता म्हटलं की त्या समाजाचा, त्या कम्युनिटीचा किंवा त्या विचारधारेला मानणाऱ्या संपूर्ण लोकांचा तो पुढारी किंवा त्यांचा कर्ता पुरुष, म्हणून त्याला पण नेता असं म्हणतो. आणि मित्रांनो, मग या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जी व्यक्ती उत्तर देते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून या व्यक्तीचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर. की पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश त्यांना बाळासाहेब या नावाने, आदरार्थी नावाने ओळखतोय. आता दुसरा जर आपला प्रश्न होता की हे असं का म्हणतायत, तर मित्रांनो, बाळासाहेब मी नेता आहे असं का म्हणतायत, तर पत्रकारांनी त्यांना वार्तालाप करताना किंवा संवाद साधताना जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न पहिला तुम्ही ऐका, म्हणजे त्यांनी असं का म्हटलंय त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ऐका. सर, मुंबईला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते. तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं, तिथे बैठक झाली. तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला. हो, कारण का मला सर एक जातीय पार्टी चालवायची नाहीये, आणि सगळे समदुःखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय. त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावं. तुम्हाला नेते बनवायला तयार आहेत पण रिपब्लिकन पार्टी, तुम्ही नेतृत्व करा असं. मी नातू, असे एक लक्षात घ्या, मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे. सँक्शन कोणाला मला लागतच नाही. इतरांना सँक्शन लागतात, तुम्हाला नेते करावं लागतं. मी नेताच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तयार केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे कुठेतरी शोकांतिक आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही कुठेतरी असं त्याचं होम हवन करून मोकळ्या होऊन जा. ऐकलं की यामध्ये पत्रकार बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारतोय की रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची, म्हणजे RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे काही विविध 50-55 गट आहेत, यांच्या लोकांची किंवा यांच्या अध्यक्षांची एक बैठक मुंबई या ठिकाणी होती आणि त्या मीटिंगचं निमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना दिलं, परंतु त्यांनी त्याला होकारही दिला नाही किंवा नकारही दिला नाही आणि ते गेलेही नाहीत. म्हणून ते म्हणतायत की ती मंडळी तर तुम्हाला असं म्हणतायत की आम्ही तुम्हाला नेता म्हणायला तयार आहोत, म्हणजे आमचे नेते असं आम्ही तुम्हाला स्वीकारायला तयार आहोत, पण तुम्ही त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यावर बाळासाहेब आंबेडकर जे सांगतायत की मी नेताच आहे, म्हणजे ते जे काही RPI चे गट जे आहेत त्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी त्या मीटिंगला उपस्थित असतील आणि त्या मीटिंगमधील
ती मंडळी तुम्हाला नेतृत्व द्यायला तयार असतील किंवा तुमचं नेतृत्व ते स्वीकारायला तयार असतील तर तुम्ही जायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की त्यांनी माझं नेतृत्व स्वीकारावं किंवा त्यांनी माझं नेतृत्व मान्य करावं याची मला गरज नाहीये, कारण मी नेताच आहे. आणि कशामुळं नेता आहे तर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी नातू आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा नातू या नात्याने तर मी नेताच आहे. आणि मला नेतृत्व सिद्ध करण्याची गरज नाहीये, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या भारत देशाने जगामध्ये नेतृत्व स्वीकारलं आणि म्हणून नात्याने मी त्यांचा नातू आहे आणि म्हणूनच मी नेताच आहे. आणि मित्रांनो, खरंच आहे काय की मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर नेता म्हणलं असेल किंवा त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा बघितला तर या भारत देशामध्ये जी काही राज्यशाही होती ती राज्यशाही जाऊन लोकशाही आणली आणि त्या लोकशाहीमध्ये जी भारतीय राज्यघटना लिहिली गेली त्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. परंतु त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केलाय आणि तोही 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला. 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहनही केलं आणि 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता तो सुद्धा केला. आणि मग असे सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेबांनी गोलमेज परिषद जी आहे त्या गोलमेज परिषदेत सुद्धा भारतात असलेल्या अस्पृश्यांचं नेतृत्व केलं आणि म्हणून जगाने त्यांना एक नेता म्हणून मान्यता दिली. आणि अस्पृश्य जो समाज आहे किंवा मागासवर्गीय जो समाज आहे या समाजाला इतर समाजाच्या मानाने समतेची वागणूक मिळाली पाहिजे, समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून त्यांना समानता दिली, स्वतंत्र समता बंधुता दिली या भारत देशातील सर्व मंडळींना. आणि एवढंच की काय, परंतु जो काही मागे राहिलेला समाज असेल, मागे दबलेला पिचलेला असेल, त्याला समानतेमध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना सुद्धा स्वतःचे हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये ती तरतूद केली. त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना बहाल केले आणि त्यांना प्रगती करण्यासाठी सुविधाही दिल्या. हे सर्व जर बघितलं तर ज्या गोष्टी हजारो वर्षापासून वंचित बहुजन घटकाला मिळत नव्हत्या ते मिळवून देण्याचं कार्य जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तसंच जर बघितलं तर मग जे काय आत्ता बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर जे म्हणतायत की मी त्यांचा नातू किंवा नात्याने ते माझे आजोबा आहेत आणि म्हणून त्यांचं नाव जर माझ्या नावामागे लागत असेल तर मी नेताच आहे, कारण मी त्यांच्या घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहे. त्यामुळं मला नेतृत्व किंवा मी नेता कोणीतरी मला म्हणावं आणि ते लोकांनी स्वीकारावं याची मला गरज नाही. तर मी जन्मजात नेता आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामुळं किंवा त्यांच्या वंशामध्ये मी जन्म घेतलाय म्हणून मी नेता आहे. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकर बोलतायत ते अगदी सत्य किंवा अगदी बरोबर आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर जसं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी बहुजन घटकांना मिळत नव्हत्या त्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि जागतिक लेवलवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि जागतिक लेवल आपल्या विचारांची, आपल्या कामाची दखल घ्यायला लोकांना भाग पाडलं. त्याच पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आत्ता जे जटिल प्रश्न असतील, जे प्रश्न लोकांना सुटत नाहीत किंवा लोक त्या प्रश्नांना हात घालायला घाबरतात, असे प्रश्न बाळासाहेब आंबेडकर सुद्धा घेत आहेत आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा पुढे सरसवत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये असलेले मराठा समाजाचे राजकारणी असतील, नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, संघटना असतील, या मंडळी कोणीही त्या प्रश्नाला हात घालायला तयार नसताना बाळासाहेब आंबेडकर मात्र हिरिहिरीने पुढे जाऊन
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका घेत आहेत आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा देत आहेत। मित्रांनो, हे जर बघितलं तर जे करायला लोक धजत नाहीत ते करायला बाळासाहेब पुढे येत आहेत आणि त्या प्रश्नांना वाचा फोडतायत। एवढंच की काय, परंतु जो वंचित बहुजन घटक आहे याच्या आरक्षणावर जर कोण आच आणत असेल तर त्या आरक्षणाला आज येऊ नये यासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरतायत आणि त्या प्रश्नांना सुद्धा वाचा फोडण्याचं काम करतायत। उदाहरण द्यायचं झालं तर आता मराठा वर्सेस ओबीसी संघर्ष उभा राहत असताना ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब 15 दिवस या महाराष्ट्रामध्ये काढतायत आणि त्यामध्ये सुद्धा मराठा आणि ओबीसी हा संघर्ष होता थांबवतायत असं म्हणायला हरकत नाही। एवढंच की काय, पण ज्या वेळी ह्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना उचलण्याची गरज असेल किंवा ते प्रश्न हातात घेण्याची गरज असेल, शासनापर्यंत पोहोचवण्याची गरज असेल, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर स्वतः रस्त्यावर येत आहेत। मग तो कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नावर ते हात घालतायत आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत। आणि म्हणून की काय, बाळासाहेब आंबेडकरांकडे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असलेला जो वंचित बहुल घटक आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, तो सर्व समाज बाळासाहेबांकडे कधीही मदतीची अपेक्षा करतो आणि बाळासाहेब त्याला मदत केल्याशिवाय राहत नाहीत। मग प्रश्न कुठलाही असेल, जात धर्म कोणताही असेल, ते कधीही त्यामध्ये आवडानिवड करत नाहीत किंवा त्यामध्ये दुजाभाव सुद्धा करत नाहीत। म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशातील सर्व बहुजन घटकांसाठी जे कार्य केलं, त्यांना न्याय, हक्क, अधिकार दिले, त्याच पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व वंचित बहुजन घटकांना हक्क आणि अधिकार देण्यासाठी किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तत्पर असतायत। आणि म्हणून सर्व समाजातील बहुजन घटकातील मंडळी त्यांना नेताच म्हणतायत। त्यामुळं पत्रकाराने विचारलं की आरपीआयच्या ज्या काही संघटना किंवा गटतट आहेत हे तुम्हाला नेता मानायला तयार आहेत। बाळासाहेब सांगतात, मला एका जातीपुरतं काम करायचंच नाही आणि त्यांनी मला नेता मानायची गरजच नाहीये, कारण मी नेता आहे तो माझ्या आजोबामुळं, माझे आजोबा बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं मी नेता आहे, त्यांच्या वंशामध्ये मी जन्म घेतलाय आणि मी त्यांचा नातू आहे, म्हणून मी जन्मजात नेता आहे। आणि त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर त्यांचे वक्तव्य करतायत। आणि म्हणून मित्रांनो, आजचं जे कॅप्शन होतं आपलं की मी नेताच आहे, त्याला मी क्वेश्चन मार्क दिला होता। आणि असं जर बघितलं तर मग क्वेश्चन मार्क का दिला होता, तर बाळासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य वापरलं ते वाक्य जसंच्या तसं तुम्हाला पटतंय का, ते मला पटतंय का, आणि जर ते मला पटत असेल तर मग ह्या मागच्या गोष्टींचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकर ज्याही प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल, त्या प्रश्नावर धडाडीनं पुढे येत आहेत आणि तो प्रश्न उचलून धरतायत आणि सर्वसामान्य ज्याचं नाही कोणी त्याचे बाळासाहेब आंबेडकर आहेत असं म्हणावं लागेल आणि तो प्रश्न ते धसास लावतायत। आणि म्हणून मित्रांनो, एका दृष्टीनं जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की मी माझ्या आजोबांचा नातू या अर्थाने मी नेताच आहे, परंतु आज जरी बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर जरी नसले, परंतु बहुल महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल समाज जो आहे याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरतायत, कायद्याची लढाई लढतायत आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यामध्ये हिंमत आणण्याचा प्रयत्न करतायत, हे जर सर्व बघितलं तर त्यांचं नेतृत्व सर्वसामान्य समाज, वंचित बहुजन घटक हा स्वीकारतोय। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे खरोखरेच माझ्या मते तरी ते एक नेतेच आहेत की नेता म्हणजे एका विशिष्ट समूहाला, एका विचारधारेच्या माणसांना, मग तो विविध जाती धर्मातील असो, त्यांना एका विशिष्ट पद्धतीनं पुढे नेणारा आणि त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या कामासाठी झटणारा माणूस असाच असला पाहिजे। आणि मग त्याला नेता असं म्हटलं जातं, कारण समाज स्तरावर वेगवेगळ्या समूहाला एकत्र करून योग्य मार्गाने पुढे घेऊन जाणारा माणूस तोच त्या गटाचा किंवा तोच त्या
लोकांचा नेता होऊ शकतो. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलंय की मी नेताच आहे, तो माझ्या आजोबामुळेही नेता आहे. आणि मला तरी असं वाटतं की ते म्हणतायत ते बरोबर आहे, परंतु महाराष्ट्रातील तमाम जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवतायत, हिरिरीने रस्त्यावर उतरतायत आणि प्रत्येक वेळी ती लढाई सुद्धा लढतायत. म्हणून बाळासाहेब खरंच महाराष्ट्रामधील एक तडफदार नेतृत्व, एक विचारी संयमी नेतृत्व म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आज एवढंच. माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.